नमस्कार मित्रांनो, आज आपण आहेत साळेगावमध्ये, तालुका केज, जिल्हा बीड. केजपासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतर, कळंबपासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतर. बाजाराचा वार आहे गुरुवार. प्रत्येक गुरुवारी बाजार भरला जातो मित्रांनो. आणि सध्या आज आपण आलेलो आहेत बाजार शूट करण्यासाठी. आज बाजारातली माहिती बघूया आपण, कसं काय चालू आहे, कसं काय नाही, बाजारचे हाल काय चालू आहेत सध्या, खरेदी विक्री कसं, म्हणजे प्रमाण काय आहे, विक्री फास्ट आहे, स्लो झाली, काय झालं नेमकं, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया आपण थोडंसं. हे सुट्टाच आहे का बैल? काय सांगितले त्याचे? 45,000. कामाच्या बिमाच्या बोली सगळ्या बोलीत आहे. बरं, ते अलीकडचा सुट्टा आहे का जोड आहे त्या दोन्हीचे? त्या दोन्ही जोड आहे. काय सांगितले यांचे? 85,000 सांगायला. तर मित्रांनो पाहताय, 85,000 सांगायला आहे. 2-3 वर्षात जुळक आहेत मित्रांनो. तुम्हाला व्यापाराचा देखील कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता. खाली बसलेला त्यात जोड आहे ती. काय आहे त्यांचं? 1,20,000. गिराईक काय म्हणते बाजारामध्ये? लय शांत शांत वाटायला लागलं बाजारात. गिराईकच काही दिसत नाही मला. तर खाटके बाजार बंद झाल्यामुळं ते सगळं बाजार लूज झाले. खाटे बाजार बंद झाल्यामुळं त्यामुळे विक्री व्हायला काहीच व्हायला. विक्री व्हायना समजा, जास्त फास्ट बाजार नाही, स्लो झालाय. यालाच पर्याय नाही. लोक सट्ट्यावर आता सट्टा करणार, आम्ही सट्ट्यावर बैल घेणार. अच्छा, म्हणजे तुम्ही सट्ट्यावर बैलच घ्यायना समजा. सट्ट्यावर बैल घेऊन कोणाला ऐकायचं? इकायचा कोणाला? आम्ही व्यापार करतो. आता आम्ही काय घरी सांभाळणार आहे? बरोबर आहे. तुम्ही व्यापार करतात, समजा वयस्कर बैल आले, म्हातारे आले, तर तुम्ही देणार कोणाला ते? शेतकरी गाडीवान कशामुळे बदलणार आहे? ते काहीतरी फोड आहे, अगर काहीतरी सिंग मोडलं, हो, शेतकरी त्याच्यामुळेच बदलणार आहे ना. तर समजा तुम्ही सट्ट्यावर बैलच घेईल नाही, चांगला बैल असेल तरच घ्यायला लागले. चांगला आला तर घेणार आहे, नाही तर सध्या बैल नाही घ्यायला लागले तुम्ही समजा सट्ट्यावर. सट्टा म्हणलं की आम्ही करीन. रोखीने विकायला लागला, त्याच्यामुळे गिरायकाचं प्रमाण कमी झालेलं आहे. रोखीने, फक्त रोखीने घ्यायचं, रोखीने घ्यायचं, रोखीनेच घ्यायचं आणि रोखीने द्यायचं. सट्ट्यावर आलेला बैल द्यायचा कोणाला? आम्ही शेतकरी नाही, आम्हाला घरी जमीन नाही. हा, आमच्या घरी जमीन नाही, जमीन नाही, काय नाही, आम्ही व्यापार करतो. व्यापार करतात. बैल आल्यावर आम्ही आता कुणाला द्यायचं? आमची तेवढी कॅपॅसिटी नाही सांभाळायचं, सांभाळायसारखी कॅपॅसिटी नाही. त्याच्यामुळे तुम्ही सध्या रोखीनेच व्यवहार करायला लागला. बैल विकाना काय होणार? आम्ही सट्ट्यावर बैल, लोक सट्ट्यावर करतात, गाडीवान शेतकरी सट्टा करतात. सट्ट करते, पण तुम्ही सट्ट करीनात म्हणून बैल विकाना. तर पाहताय मित्रांनो, सध्या जी बाजाराची परिस्थिती आहे, आता बहुत 8-10 बैल एकली असते आमची. भावन नाही, आता बहुत 8-10 बैल एकतात आमचे. 8-10 बैल विकत असतात आतापर्यंत. कोणी दात सकट बघितलं, दात सगळं बघितलेलं नाही. पाहताय मित्रांनो, हे गाड्याच्या अशा टप्प्या वगैरे लागलेल्या आहेत पूर्ण. आणि संपूर्ण जो खाटी बाजार आहे तो पूर्ण बंद आहे. त्याच्यामुळं पूर्ण विक्रीवर परिणाम पडायला लागलेला आहे मित्रांनो. तर सरकारने या बाबतीत काहीतरी लवकरात लवकर विचार करणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर हा विषय जो आहे तो मार्गी लावणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. याच्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त मरण जे आहे ते शेतकऱ्याचं मरण येणार आहे. कारण की आज जे शेतकऱ्याकडे जे वयस्कर झालेले जे बैल आहेत, जे म्हातारे बैल आहेत, जे चालत नाहीत, जे बैलबाशी आहे, जो आणखीन काही त्याला खोड आहे, त्या बैलाचं करायचं काय शेतकऱ्याने? जर व्यापारी जर पलट्यावर जर बैलच घेईना, त्या बैलाचं करायचं काय शेतकऱ्याने? हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या पार्ट्या गाय आहेत, समजा याच्यामधल्या जर्सी वगैरे, तो गाय शेतकरी काय करतो, ती विकतो आणि दुसरी दुभती घेऊन येतो. तर सध्या आता ते पलट्यावर कोणी घेईलच नाही, तर त्याचं करायचं काय? याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो तोटा आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. बरं, काय सांगितले होते म्हणले ह्या बैलांचे? ह्या बैलांचे 1,20,000. व्यवहारात कमी जास्त होते. या जोडीचे काय?
140. यांची 1,40,000. काय टायरचे बैल आहेत का हे? किट्ट्यानं चाललेले आहेत काय काय सांगता येईल? 4-4.5 टन चाललेले. 4-4.5 टनाची फुल गॅरंटी. बर पलीकडचे आपलीच आहेत ते? हो, पलीकडे. काय यांचं सांगितले? यांची 1.55 सांगितले. 1,55,000. यांची काय दाताची पोझिशन? कडदात आता उगवायला लागले. कडदात उगवायला लागलेत. ठीक आहे. बरं तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा एकदा. आमचं गाव विडा आहे. हा. व्यापारी सल्लाउद्दीन शेख. सल्लाउद्दीन शेख. राहणार विडा तालुका के जिल्हा बीड. मोबाईल नंबर 91 30 30 08 30. ठीक. तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. यापैकी तुम्हाला कोणताही जर बैल खरेदी करायचा असेल किंवा जोडी खरेदी करायची असेल डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करावं, खरेदी करा. बाजारामध्ये गिराईकच नाही मित्रांनो, सगळे व्यापारी निवांत बसलेले आहेत. आज इकडं काय यांची सांगितली माहिती? कसे आहेत भाई दादा? 6-6 जात आहेत. कामाची मारायची फुल गॅरंटी. संपूर्ण गॅरंटी देत. गॅरंटी. बर काय किंमत आहे यांची? सांगायला 160 आहे. 1,60,000 सांगायला आहे. व्यवहारात समजा कमी जास्त होईल. कमी जास्त होईल. बर ते सुट्टा बैल आहे का? ह्याचे किती? आणि पुण्या पाडला. याने कुण्या पाळलेले आहेत? ह्याचे किती? 75. 75,000 सांगायला. कमी जास्त होईल. कमी जास्त होईल. ह्यांचे त्यांना मी पुण्या पाडलं. काढा त्यांना मी पुण्या पाडलं. कुण्या पाळलेले आहेत. कामाची फुल गॅरंटी. कामाची गॅरंटी. किंमत 1,45,000. त्या जोडीचे दाताला आले कडदातावर आहेत. बर यांचे काय? 55. यांचे 1,55,000. बर ह्यांचे काय? पुण्या पाडल्यात कामाची फुल गॅरंटी. सांगा 140. कुण्या पाळल्यात कामाची सगळी गॅरंटी. बर पलीकडचे ते काय सांगितले यांचे? पुण्या पाडल्यात. कुण्या पाळल्यात? सांगा 1,10 आहेत. व्यवहारात समजा कमी जास्त होईल. बर नंबर सांग. नंबर सांग रे बोला. आणि कोणत्या गावचा ते बी सांग. भैया गाव नाव सांग. गाव कुप्पा तालुका वडवून जिल्हा बीड. हां मोबाईल नंबर 98 34 36 99 96 86 05 340 342. बरं हे व्यापारी काय त्रास आहे आता नेमकं? इतक्या लांबून तुम्ही जे आलात, तुम्हाला इतक्या जवळचा बाजार सोडून तुम्ही इतक्या लांब बैल का बरं आणलेत? काय आमच्याकडे बैल चिकनात तुमच्या भागात समजा बैलच विकणार तिथं? जे बाजार बंद झाले. बंद झाले. किरण बापूला बोलत बाजार बंद झाले. मग तुम्हाला ह्या बाजार बंद झाला याचा जो आहे तो झटका बसायला लागलाय का? फटका भयानक झटका बसलाय. म्हणजे राहिलं नाही बाजारामध्ये. बाजारामध्ये समजा गिराईकच नाही तुम्हाला. मग सध्या तुम्ही पलट्यावर तर बैलच घेत नसताना. सट्टाचा विषय नाही. विषयच नाही. अजिबात नाही. फक्त कॅश द्यायचा आणि कॅश घ्यायचा. कॅश द्यायचे आणि कॅश घ्यायचे. परवा दिवशी आमच्याकडे 2 सट्ट्यावर आले. म्हातारे बैल आम्ही सट्ट नाही केलं. सट नाही केलं. मग त्याच्यामुळे व्यवहार बी कमी व्हायला लागले असते ना. व्यवहारच कमी झाला पूर्ण. व्यवहार ठप्पच झाला म्हणायचं थोडक्यामध्ये. कारण तुम्ही जर बदल्यावर जर बैलच घेणार नसताना कोणाचे शेतकऱ्याचे, तर प्रत्येक शेतकरी रोखीने इतके पैसे जमा नाही करू शकत. नाही नाही नाही. हा शेतकऱ्याला कसं आहे, पुन्हा नवं घ्यायचं असते, पुन्हा जुनं घ्यायचं असते. हम्म. आता कोणाचं सीझन आहे, कुणी वयस्कर बैल सट्ट्यावर घालते, हा. बैल घेते. हा आता काय ते सट्टच बंद झालं ना. सट्ट बंद झाल्यामुळे तुम्हाला गिरायकावर परिणाम पडायला लागला. कारण की रोखीने प्रत्येक शेतकरी घेऊ शकत नाही. कुणापाशी येडे वाकडे बैल असते, कुणी चांगले घ्यायचे, कुणी हावसानं हावसाने घेते. ते सट्ट व्हायचा विषयच नाही. म्हणजे घरी त्याचे जे घरी बैल आहेत त्या बैलाचं करणार काय तो पण त्याला विषय पडत असेल ना. हा मग
की बाबा 4-4 बैलाचं करू काय मी, हा ह्यांना वैरण चारा पाणी कुठून करायचा. घरचे 2 ठेवून दुसरे 2 नेऊ शकत नाही ते शेतकरी. हा ना, आज कडब्याचा भाव जर बघितला आपण तर कडब्याचा काय भाव चालू आहे, 3000 रुपये शेकडा. 3000. समजा खेड्या भावात 3000 आहे, बाकीच्या भावात 4, 4.5, 5. 50 रुपयाला पीठ. आमच्या इकडे तर 5-5.5चा भाव आहे बीडमध्ये. आमच्याकडे 3-3.5चा भाव. 3-3.5चा समजा खेड्या भागात आहे भाव. हो मग इतक्या समजा महागा मोलाचा कडबा विकत घेऊन तर शेतकरी चारा टाकू शकत नाही 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 4-4 बैलांना. 4-6 जनावर सांभाळू शकत नाही शेतकरी. 2 बैल जनावर शेतकरी सांभाळू शकतो. 2 जनावर सांभाळू शकतो शेतकरी. 4-6 जनावर काय करतो. तर सगळे शेतकरी मोठे नाहीत ना, कुणाला 10 एकर आहे, कुणाला 5 एकर आहे, कुणाला 2 एकर आहे. मोठ्या शेतकऱ्याला 250 एकर 4 बैल सांभाळ, पण 10 एकरवाले नाही ना 250 10 एकरवाला ऍडजस्ट करूच शकत नाही. करू शकत नाही. मित्रांनो, आजची बाजाराची तुम्ही परिस्थिती पाहताय. अक्षरशः बाजारात बैल आलेले आहेत. बैलाचा बाजार पण एवढा काय खूपच असा मोठा भरलाय किंवा फास्ट भरलाय अशातला भाग नाही. गिराईक तर मित्रांनो आणखीन मी आलोय आता जवळपास 1-1.5 तासाच्या वरती झालेलो आहे. एकही सौदा मी आणखीन झालेला बघितलेला नाही. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला ओळखू येते की बाजार किती शांत आहे किंवा मंदावलेला बाजार झालेला आहे सध्या. आणि हे जे व्यापारी आहेत हे आता कुठून आलेले आहेत तुम्ही? आम्ही कुप्पा कुप्प्याहून आलेले आहेत. तुम्हाला 2 बाजार जवळ आहेत. हा पाचोडचा जवळ आहे हा, आणि पात्री लांब आहे आम्हाला, पण आम्हाला पाचोडचा जवळ बाजार आहे उद्याच. उद्याचा हा पण उद्या असल्यामुळे आम्ही इकडे झालो, कारण तिथे गिरायकच नाही. गिराईकच नाही समजा विकानाच बाजारच भरा ना थोडक्यामध्ये. अजिबात नाही, बाजारच भरत नाही पाचोडचा. 20% बाजार भरतो फक्त. तर पाहताय मित्रांनो, सध्या अशी परिस्थिती आहे बाजाराची. यावरती लवकरात लवकर काहीतरी निर्णय झाला पाहिजे आणि हे जो मार्ग आहे तो मोकळा केला पाहिजे. कारण की हा मार्ग जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत खरेदी विक्री फास्ट होणार नाही. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मालक.